गवणींच्या कार्यक्रमाला गेले नाही. ते पण दादाच्या कार्यक्रमाला गेले होते. नाही दादा लग्नाला गेले होते, दादा कार्यक्रमाला गेले. त्यावरनं मग आता खूप मोठं राजकारण होत आहे. नाही, मला असं वाटतं की अजितदादांचा काय संबंध त्याच्याशी, याचं कारण असं ते लग्नाला गेले होते. लग्नाला ते गेले होते तेव्हा त्यांनी थोडी माहिती होतं की हे सगळं चाललंय. मी 1 महिन्यापूर्वीची गोष्ट सांगते. 1 महिन्यापूर्वी ही केस आली होती आणि अर्थातच माझ्या लोकसभा मतदारसंघात कुठल्याही महिलेवर अत्याचार होत असेल तर त्याची दखल घेणं ही माझी स्वतःची नैतिक जबाबदारी, कारण का मी तिथली स्थानिक लोकप्रतिनिधी. पण हे दुर्दैव आहे की ज्या पद्धतीने हगवणे कुटुंब हे आमच्या सगळ्यांच्या ओळखीतलं अनेक, म्हणजे हगवणेंचे वडील हे काँग्रेस पक्षाचे खूप मोठे नेते होऊन घेतले, शून्यातून विश्व उभं केलं. त्यांच्या नातवंडांच्या केसेसमध्ये ह्या गोष्टी होत्या. इतका सुसंस्कृत माणूस, मी तुम्हाला काय सांगू, खूप अतिशय मुळशीच्या विकासामध्ये त्यांचं खूप योगदान, त्यांच्या आजोबांचं. आणि आज ही मुलं एवढी कष्टातून शिकवली, ते एवढी मोठी केली आणि अशी वागतायत, हे खूप म्हणजे आम्हाला अस्वस्थ करणार आहे. ही आत्महत्या नाही, हा खून आहे. ही आत्महत्या नाहीच आहे. या केसेसमध्ये मला आय एम कन्व्हिन्स्ड की या आत्महत्या नाही आहेत, ह्या खून आहेत. बळी घेतात या मुलींचा. आणि हुंडा ही प्रथा बंद झालीच पाहिजे, ह्याच्यासाठी कष्टांची पराकाष्ठा करू.